Hello childrens, today we are going to learn 1.7 Are you a DIY kid? विद्यार्थी मित्रांनो, आपल्यासमोर पुस्तक असेल तर पहा, मागच्या भागामध्ये आपण धड्यातला काही भाग पाहिला. आज आपण पेज नंबर 24 पाहणार आहोत. कॅन यू स्विम? तर तुम्ही पोहू शकता का? पाण्यामध्ये तुम्हाला पोहता येतं का? आय कॅन स्विम इन अ स्विमिंग पूल. I can swim in a well. I am going to learn freestyle swimming this year. तर पहा, धड्यातील तो विद्यार्थी काय म्हणत आहे? तुम्हाला पोहता येतं का? मला पाण्यात पोहता येतं, विहिरीमध्येही पोहता येतं, स्विमिंग टँकमध्ये सुद्धा तो पोहू शकतो. पहा, तर तो म्हणतो तुम्हाला देखील आता पोहता आलं पाहिजे. कॅन यू राईड अ बायसिकल? तुम्ही सायकल चालवू शकता का? I learned to ride a bicycle when I was 8 years old. धड्यातील मुलगा म्हणत आहे की मी 8 वर्षाचा होतो तेव्हा मी सायकल चालवायला शिकलो. I am learning to ride a bigger bicycle. आता मी मोठी सायकलही चालवू शकतो. I am going to learn in it the vacation. मी सुट्टीमध्ये मोठी सायकल चालवायलाही शिकलो आहे. You should care for at least one plant. पहा, धड्यामध्ये काय म्हणत आहे विद्यार्थी? माय अंट गेव मी धिस लिटिल प्लांट. माझ्या अंट मीन्स मावशी. माझ्या मावशीने मला एक छोटंसं रोपटं दिलं. आय वॉटर इट एव्हरी डे. मी रोज त्याला पाणी घालतो. आय लूजन द सॉईल अराउंड इट रूट्स फ्रॉम द टाईम टू टाईम. आणि मी त्या रोपट्याच्या मुळाशी जी माती असते ती रोज मी हलवून ढिली करत असतो. आय ॲडेड अ लिटिल कंपोस्ट टू इट एव्हरी 2-3 मंथ. आणि 2-3 महिन्यांनी नेहमी मी आठवणीने त्या झाडाला खत घालत असतो. कॅन यू ड्रेस अप फॉर अ स्पेशल ऑकेजन ऑन युअर ओन? तुम्ही विशेष प्रसंगी तुम्ही स्वतः कपडे घालता का? व्हेन आय वॉज इट स्टँडर्ड सेकंड माय फादर हेल्प मी. ज्यावेळेस मी इयत्ता 2रीमध्ये होतो त्यावेळेस माझे वडील मला मदत करत असे. बट नाऊ, पण आता, आय कॅन ड्रेस अप ऑन माय ओन. आता मी माझे कपडे स्वतःच घालतो. इवन फॉर अ स्पेशल ऑकेजन. काही विशेष प्रसंगीसुद्धा मी स्वतःच कपडे घालून तयार होतो. कॅन यू कन्व्हे ॲन ओरल मेसेज टू समवन करेक्टली? तुम्ही एखादा मेसेज जर असेल, म्हणजे एखादा जर निरोप दुसऱ्याला द्यायचा असेल तर तो अगदी व्यवस्थित देता का दुसऱ्याला? राईट अ रिसेंट मेसेज दॅट यू पास ऑन. तर मग तुम्ही जर मेसेज देत असाल तर हे शब्द वापरून तुम्ही एखादा मेसेज तयार करा. ॲट होम, इन स्कूल, बिटवीन फ्रेंड्स. यू मे राईट द मेसेज इन युअर मदर टंग. तुम्ही हे मेसेज मराठीमध्येही लिहू शकता. यू मस्ट नो हाऊ टू सीव. तुम्हाला शिवणकाम करता येते का? आता तुम्ही 11 वर्षाचे आहात म्हणजे तुम्हाला थोडंफार शिवणकाम करता आलं पाहिजे. आय कॅन थ्रेड अ निडल. आय पुट अ नॉट इन द थ्रेड व्हेन आय स्ट्रिंग फ्लॉवर्स ऑन ऑर बीड्स इन इट. तो काय सांगतो? मला सुईमध्ये दोरा ओवता येतो आणि गाठही मारता येते दोऱ्याला, आणि मी त्या सुईदोऱ्यामध्ये फुलं ओवू शकतो. आय कॅन मेक these स्टिचेस, रनिंग स्टिच अँड बॅक स्टिच. आय कॅन ऑल्सो हेम द बॉर्डर. आणि तो काय सांगतो पहा, मला सुईदोऱ्याने कापडाला उलटी टीप, सुईची टीप असे धावते टाके टाकता येतात. आय कॅन सीव अप अ टिअर इन माय क्लॉथ. आय कॅन इव्हन सीव अ बटन. देअर इज अ स्टिच कॉल्ड बटन होल स्टिच. आणि पहा, तो सांगतो मला सुईदोरा ओवता येतो आणि मला माझे फाटलेले कपडेही शिवता येतात. मला माझ्या शर्टाचं जर बटन निघालं असेल तर ती सुईदोऱ्याने मला स्वतः शिवता येतं. वन्स आय मेड अ हँकरचीफ बाय स्विंग द एज ऑफ अ स्क्वेअर पीस ऑफ क्लॉथ. मी एकदा एका चौकोन कापडी तुकड्याची बॉर्डर शिवून, म्हणजे कडेला त्याने सुईदोऱ्याने टाके घालून एक सुंदर असा रुमालही तयार केला होता. पेज नंबर 26. आय लव टू हेल्प इन द किचन. मला स्वयंपाक खोलीमध्ये मदत करायलाही आवडते. आय क्लीन ऑर वॉश फ्रूट अँड व्हेजिटेबल.
मी फळे आणि भाजीपालाही स्वच्छ धुवू शकतो. आय कॅन पील कुकुंबर. पहा, मी काकडीचे स्लाइसही करू शकतो. आय हेल्प मदर इन क्लिनिंग ग्रेन अँड केअरलेस. आय लाईक स्टिफिंग ग्रेन ऑर फ्लॉवर. पहा, तो काय म्हणतो, मला काही निवडायचं असेल तर निवडण्यासाठीही मदत करतो, पीठ चाळण्यासाठीही मी मदत करतो. आय ॲम गुड ॲट स्लायसिंग, कटिंग ऑर चॉपिंग फ्रूट्स अँड व्हेजिटेबल. आणि फळं भाजीपाला काही असेल तर त्याचे ते स्लाईस खूप छान तो स्वतः करू शकतो. अशा पद्धतीने तो मदत करतो. आय लव टू शेल बीन्स अँड ग्रीन्स ग्राम. आय कॅन शेल बीन्स अँड पीनट. आणि माझी आई जर वाटाणे, शेंगा असं काही निवडत असेल तर ते मलाही निवडायला आवडते आणि निवडता निवडता मी खाण्याचाही आनंद घेतो. आय कॅन प्रिपेअर अ फ्यू सिम्पल डिशेस, सलॅड, पीनट, लाडूज. आय कॅन प्रिपेअर अ फ्यू सिम्पल डिशेस, सॅलॅड म्हणजे तो काय म्हणतो, मी छोटे छोटे डिश बनवू शकतो. म्हणजेच काय, सॅलॅड मीन्स कोशिंबीर बनवू शकतो. पीनट लाडूज म्हणजे शेंगदाण्याचे लाडू बनवू शकतो. इट्स फन टू चर्न अँड ॲट द एंड यू गेट बटर मिल्क. चर्न मीन्स घुसळणे. पहा, त्याला दही ताक वगैरे काय असेल तर तेही घुसळायला त्याला आवडतं. इट्स नॉट सो इझी टू मेक अ डफ अँड रोल आउट पुरीज अँड चपातीज. आणि पहा, पीठ मळणे म्हणजे काही एवढे सोपे नाही, कठीण आहे. पुरी लाटणे, चपाती ह्या गोष्टी कठीण आहेत बरं का. डू ॲन्सर द फोन पोलाइटली इन मराठी ऑर इंग्लिश अँड टेक डाऊन अ मेसेज व्हेन नेसेसरी. पहा, तुम्ही ज्यावेळेस मराठीमध्ये किंवा तुमचे काही निरोप असतील ते निरोप घेता तुम्ही आणि इतरांना तो निरोप सांगताना नम्रतेने सांगता का. त्यावेळेस तुमचं कन्व्हर्सेशन म्हणजे संभाषण कसं असतं ते पहा. हॅलो आंटी, धिस इज बिट्टू. मदर्स नॉट ॲट होम. डू यू हॅव एनी मेसेज फॉर हर. सेकंड कन्व्हर्सेशन. हॅलो अंकल, हाऊ आर यू. आय ॲम गिव्हिंग द फोन टू ग्रँडपा. ओके, देन सी यू, बाय. पहा, तो विद्यार्थी सांगत आहे, त्या धड्यामधील मुलगा म्हणत आहे की मी जर इतरांचा मेसेज म्हणजे निरोप जर इतरांना सांगायचा असेल तर तो असा नम्रतेने सांगतो. म्हणजेच आपलं जे काही दुसऱ्याशी संभाषण होत असेल ते अगदी नम्रतेने करणे आपल्याला आले पाहिजे. यू मस्ट लर्न टू बी अ स्मार्ट कन्झ्युमर. आपल्याला एक चांगलं ग्राहकही होता आलं पाहिजे. आय ऑलवेज चेक द प्रोडक्ट आय ॲम बाईंग. ज्यावेळेस मी एखादं प्रोडक्ट खरेदी करतो त्यावेळेस मी ते चेक करून घेतो विकत घेताना. आय मेक शुअर दॅट द प्राईस इज राईट. त्याची किंमत योग्य आहे का तेही पाहतो. आय ऑलवेज पे द राईट अमाऊंट. आणि योग्य पैसेही देतो. आय डू मेटल अर्थमॅटिक ऑर सिम्पल कॅल्क्युलेशन बिफोर आय पे द शॉपकीपर. दॅट इज वाय आय ॲम एबल टू कलेक्ट द करेक्ट चेंज. आणि ज्यावेळेस आपण दुकानदाराला पैसे देतो त्यावेळेस आपण मनातले मनात त्या पैशांचा हिशोबही केला पाहिजे. आय कॅरी द मनी सेफली अँड केअरफुली. आणि आपण मनात हिशोब करून व्यवस्थित त्या दुकानदाराला पैसे देऊन आपले काही सुटे पैसे असतील ते व्यवस्थित पैसे घेऊन आपण व्यवस्थित दुकानामध्ये व्यवस्थित ग्राहक झालं पाहिजे. आय कॅरी द मनी सेफली अँड केअरफुली. आणि काळजीपूर्वक ते पैसे पुन्हा घरी व्यवस्थित आणले पाहिजे. आय रिमेंबर टू टेक प्रॉपर कंटेनर्स. आय अवॉइड प्लास्टिक बॅग. आणि मी दुकानात जाताना सुद्धा स्वतःची पिशवी घेऊन जातो. मी प्लॅस्टिकच्या बॅग वगैरे त्याचा वापर करत नाही. तर अशा पद्धतीने 11 वर्षाचे आपण झालो आहोत. तर आपल्याला ही सर्व कामे आली पाहिजेत हे आपण या धड्यामध्ये शिकलो आहोत. थँक्यू.